पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या नुकसानीसाठी 334 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही माहिती दिली। यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मार्च ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 334 कोटी 98 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे। यामध्ये विशेषतः आर्थिक संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात तुटीच्या पावसाचा अंदाज असून संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना आधीच उपाययोजनांच्या सूचना देऊन प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे। मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तब्बल 16.5 कोटी रुपयांची मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदल यासाठी एकूण 334 कोटी 98 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली। पंचनामे आणि प्रस्ताव विभागाकडे सादर झाल्यानंतर एकाच दिवसात या मदतीला मान्यता दिली गेली। हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे एकूण निधीपैकी 200 कोटी रुपये केवळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहेत। तसेच महायुती सरकार येण्यापूर्वीच जुनी प्रलंबित असणारी सुमारे 5000 कोटी रुपयांची मदतही या सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे। राज्यात पावसाची स्थिती चिंताजनक असून जिथे पाऊस पडत आहे तिथे एकदम अतिवृष्टी होत आहे, तर अनेक भागात अद्याप पावसाचा पत्ता नाही। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी देश आणि राज्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन खंबीरपणे सज्ज आहे। अधिकारी स्तरावर बैठका या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत आधीच बैठका घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।